गाडीसाठी गर्दी वर्ध्याचा व नमस्कार मंडळी, मी शरद आणि स्वागत करतोय आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मी वर्ध्यामध्ये आहे सध्या, वर्धा बस स्टँड या ठिकाणी। मागच्या वेळेस आपण नागपूरचा ब्लॉग बनवला होता। नागपूरवरनं मी येता येता वर्ध्यावरनं आलो आणि या इथं थांबलो आहे। तर वर्धा बस स्टँड पाहून घ्या आणि इथं लागणाऱ्या गाड्यासुद्धा पाहून घ्या। दुपारची वेळ आहे। दुपारचे 12:15 वाजले आणि हिंगणघाट ते शेगाव गाडी मार्गाचा वर्धा, नंतर पुलगाव, अमरावती, अकोला आणि शेगाव असा रूट आहे। हिरकणी बस आहे आणि या ठिकाणी दोन्ही पण यवतमाळ गाड्या, दोन्ही पण यवतमाळसाठी आहे। एक 6 आणि 5 फलाट क्रमांक आणि इकडे दारवा नागपूर गाडी चाललेली आहे। यवतमाळसाठी स्पेशल शिवसेना, इकडे यवतमाळ, अंबेजोगाई, परभणी, किनवट, माहूर, संभाजीनगर, परळी, लाळ, घाटांजी, कारंजा, इकडे देवडी, यवतमाळ, करम अशा प्रकारे या गाड्या लागतात या ठिकाणी। दुपारचे 12 वाजले। नागपूर, वर्धा, कानगाव आणि राळेगाव गाडी आणि गाडीला गर्दी पाहू शकता। वर्धा बस स्टँड आफ्टरनून टाईम। वर्धा बरबडी गोजी गाडी लागलेली आहे 12 वाजताची। वर्धा हिंगणघाट गाडी लागलेली आहे। शिवशाही गाडी। तर मंडळी नवीनच बांधकाम आहे आणि टोटल फ्लॅट क्रमांक या ठिकाणी आहे 23 फ्लॅट क्रमांक आहे टोटल आणि चांगलं चकचकीत असं बस स्टँड आहे नवीन। शेगाव गाडी आली, वर्धा, यवतमाळ, अकोला, शेगाव, वर्धा ते शेगाव असा रूट आहे या गाडीचा। 12:15 झाले आता दुपारचे। दारवा पलीकडच्या बाजूला 5-6 फ्लॅट आहे, एकूण 7 ते 14 आहे आणि या बाजूला 15 ते 23 पर्यंत असे फ्लॅट क्रमांक लावलेले आहे आणि अशी बाहेरून वळण घेत एसटी आतमध्ये येते आणि इकडून आतमधून मग ते एक्झिट घेत असते। दुपारची वेळ आहे मित्रांनो आणि वातावरणात एकदम गरम करत आहे, ऊन तापत आहे, त्याच्यामुळे गरम करत आहे। मला असं वाटतं 2-4 दिवसात पाऊस होईल आता, सध्या पावसाचा ब्रेक आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर्धा बसस्थानकाचं छोटंसं वेळापत्रक। नागपूरसाठी भरपूर दर 15 मिनिटांनी 6 वाजेपासून तर रातच्या 10 वाजेपर्यंत गाडी आहे। यवतमाळसाठी सुद्धा 6 ते म्हणजे 15 मिनिटांनी गाडी आहे आणि पुलगावसाठी भरपूर गाड्या आहे। अशा प्रकारे छोटं असं सगळे गावं आहे आसपासचे रूट आहे, इकडचे लोकल रूट। नागपूर माहूर गाडी आणि त्या गाडीसाठी गर्दी पाहू शकता लोकांची किती चढाओढ आहे दरवाजामध्ये। 12:20 झाले। नागपूर, यवतमाळ, वर्धा, माहूर। या ठिकाणी एक मस्त काम करून ठेवलेले आहे वर्धा बस स्थानकामध्ये। हे मोटरसायकलची पार्किंग पाहू शकता, 2 व्हीलरची सगळी व्यवस्थित आहे आणि एका कप्प्यात दिलेली आहे बरोबर। हा रूट पाहू शकता कोणता आहे। 12:30 वाजले। आर्वी ते वडसा, ब्रह्मपुरी, रांगणा, वर्ध्यानंतर आता हिंगणघाट, चंद्रपूर, आणखी काय ते गडचिरोली, आरमोरी असं काहीतरी आणि वडसा, ब्रह्मपुरी असा हा रूट आहे। वर्धा ते परतवाडा अमरावती मार्गे।
यवतमाळ नागपूर आणि दिग्रस नागपूर दोन्ही रूट एकत्रित आलेले आहे. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता अकोल्याहून गाडी आली. अकोला, अमरावती, वर्धा, हिंगणघाट, जाम, चंद्रपूर असायचा मार्ग आहे. 12:40 झाले आता. माहूर तिरोळा गाडी आणि तिकडची पुसद नागपूर. ही वाली हिरकणी आहे तुमसर ते माहूर नागपूर मार्गे. शेगाव, हिंगणघाट, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, चांदूर रेल्वे, पुलगाव, वर्धा आणि हिंगणघाट. 12:40 झाले. दोन्हीकडचे फ्लॅट क्रमांक असे तुडुंब भरलेले आहेत मित्रांनो. पाहू शकता वर्धा बस स्टँडची हालत. वाट पाहीन पण एसटीने जाईन. तर मित्रांनो वर्धा ते नागपूर 85 किलोमीटरचं अंतर आहे. वर्धा ते अमरावती आहे 114 किलोमीटर आणि वर्धा ते यवतमाळ आहे 79 किलोमीटरचं अंतर आहे. वर्धा ते वणी गाडी लागलेली आहे. 2 वाजलेले आहे. हिंगणघाट, वडकी, कुंभा, वणी असा मार्ग यायचा. वर्धा चंद्रपूर गाडी लागलेली आहे दुपारची. 2:05 झाले आता. मार्गायचा हिंगण, वर्धा, आजनसरा आणि फुलांनी सजवलेली आहे ही गाडी. पाहू शकता पूर्ण कॅबिनचं जे आहे ना समोरचं सगळं फुलांनी सजवलेलं आहे. वर्धा, आजनसरा. 2:15 वाजले आणि वर्ध्याहून गाडी लागली दारवा. वर्धा, यवतमाळ, दारवा, नागपूर, दारवा गाडी आहे. तर मंडळी आता मी चहा घेतो थोडासा, कारण की भरपूर वेळ झाला आता याचा बोर झाला का. चला तर या मित्रांनो चहा प्यायला. दुपारचा 1 वाजला. हिंगणघाट ते दर्यापूर गाडी चाललेली आहे आता आणि इकडे लागली परतवाडा. वर्धा ते परतवाडा गाडी. मार्ग या गाडीचा वर्धा, पुलगाव, देवगाव, चांदूर रेल्वे, अमरावती आणि परतवाडा. तर मंडळी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड फक्त 500 मीटर अंतरावर आहे. अर्धा किलोमीटर चालत आलो आणि आता आलो रेल्वे जंक्शन वर्धा आहे. वर्धा रेल्वे जंक्शन थोडक्यात जे की हावडा, मुंबई, नागपूर या मार्गावर हे वर्धा रेल्वे स्टेशन आहे. वर्धा रेल्वे स्टेशन. वर्धा रेल्वे स्टेशन पासून हा जबरदस्त नजारा मिळतो पाहायला. तिरंगा झेंडा आपला फडकत आहे मित्रांनो. पाहू शकता महात्मा गांधी यांची बापू कुटी, सेवाग्राम आश्रम आणि तेथील काही आठवणी. तर असं काहीसं आहे वर्धा जंक्शन, वर्धा रेल्वे स्टेशन. आणि ही गाडी आलेली आहे आता गोंदिया सुपरफास्ट एक्सप्रेस. गोंदिया, कोल्हापूर, पुणे. पाहू शकता तुम्ही. तर पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेसला किती गर्दी आहे वर्धा जंक्शनवरती. ही गाडी 28 तास धावते आणि रन हिचा 28 तासाचा असते. म्हणजे गोंदियाला सकाळी 8:15ला निघते, 8:15 ते कोल्हापूरला पोहोचते 28 तासानंतर. गोंदिया, कोल्हापूर, पुणे असा हिचा रूट आहे आणि रोजची गाडी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 1 आणि 2 आणि तिकड साईडनं 3 आणि 4 असे टोटल 4 फ्लॅट क्रमांक आहे. 4 फ्लॅट आहे वर्धा जंक्शनला. हे 2 महत्त्वाचे आहे आणि तिकडून जास्त करून मालगाड्यांसाठी असतात.
या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे वर्धा जंक्शनचं, कोणत्या कोणत्या गाड्या जातात या ठिकाणी मॅप दिलेला आहे कशा प्रकारे आहे. तर मंडळी, वर्धा बस स्टँडचा हा व्हिडिओ आपला समाप्त झाला आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन आहे तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या अशा आणखी एका नवीन बस स्टँडवर. तोपर्यंत जय महाराष्ट्र, गुड बाय.